सेवानिवृत्ती सत्कार समारोह 1 मे रोजी शुक्रवारला महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून आशिया खंडातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपनी सेंट गोबेन समूहाची बुटीबोरी MIDC येथील ग्रँडवेल नॉटेल लिमिटेड मधील कर्मचारी श्री सर्वानंदजी संपत रामटेक उर्फ बापूजी हे 30 एप्रिलला सेवेतून निवृत्त झाले. या निमित्त ग्रँडवेल नॉर्टन कामगार संघटना बुटीबोरी यांच्या संकल्पनेतून हा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ ग्रँडवेल कॉलनी इरा इंटरनॅशनल शाळेच्या मागे येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अमोलजी पुसतकर, सुप्रसिद्ध वक्ते आणि लेखक नागपूर, प्रमुख पाहुणे श्री राहुलजी देशक साहेब, प्लांट हेड टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेड नागपूर, संघटनेचे अध्यक्ष श्री देवेंद्रजी टेकाडे, महाकाली फाउंडेशन बुटीबोरीच्या अध्यक्षा सौ रीताताई कुटे, श्री दयासागरजी जीवने, उत्पादन पर्यवेक्षक ग्रँडवेल नॉर्टन लिमिटेड MIDC बुटीबोरी यांच्या उपस्थितीत हा श्री सर्वानंदजी संपत रामटेके यांचा संघटनेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आले. तसेच भेटवस्तू सुद्धा देण्यात आली. यावेळी त्यांची संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. संघटनेच्या वतीने प्रशांत शेंडे आणि किशोर एरेकर यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संघटनेचे सचिव श्री निलेश गाजलवार यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन व्यक्त केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेऊन सहकार्य केले. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शरद कबाडे, बुटीबोरी. यांनी आपल्या अनेकांनी भावना व्यक्त केल्या, पण मी तुम्हाला सांगतो, समटाइम्स द स्पोकन वर्ड्स आर इम्पॉर्टंट, बट समटाइम्स द अनस्पोकन वर्ड्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे काही भावना बोलून व्यक्त केल्या जातात, काही व्यक्त केल्या जात नाही, पण ज्या व्यक्त केल्या गेल्या नाही त्यांची पण आपली एक किंमत असते, त्यांचं पण आपलं एक मूल्य असते. रामटेकेजी बद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अशा भावना आहे. हीच त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कमवलेली खरी कमाई आहे असं मला वाटतं. जसं की सगळ्यांनी इथे उल्लेख केला की राहुल देशक साहेब त्यावेळेला या कंपनीत आले, ज्या वेळेला कंपनीचा सुरुवात होती, तर ज्यांनी विटा रचल्या, आज लोकांना भव्य इमारत दिसते आहे, पण ज्यांनी विटा रचल्या आणि ज्यांच्या एक एक विटा रस्ता ती इमारत तयार झाली, मग त्यामध्ये राहुल देशक साहेब पण आहे, रामटेकेजी पण आहे, आमचे देवाजी आहे, निलेशजी आहे आणि जेवढे ज्येष्ठ लोक आहेत हे सगळे लोक आहेत. यांच्या एक एक वीट लावण्यानी आज ग्रँडवेलची एवढी इमारत उभी आहे. मी तुम्हाला सांगू शकतो की याला आपण मजुरी नाही म्हणू शकत, याला आपण निर्माण म्हटलं पाहिजे. आणि ज्यावेळेला एखादी ऑर्गनायझेशन उभी केल्या जाते त्यावेळेला तुमच्या आणि अशा सगळ्या लोकांचे हात लागलेले असतात. ही अतिशय फार मोठी गोष्ट आहे. मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. आज आपण बुटीबोरी MIDCत राहत आहोत. आपल्याला काय वाटतं की कंपन्या आहेत, चालू आहेत, लोक येतात, काम करतात, घरी जातात, पण मी तुम्हाला सांगतो की आपल्या जगामध्ये असेही अनेक देश आहेत की ज्या देशांमध्ये अशा कंपन्या नाही आहेत, जिथे कुठल्याही वस्तूचं उत्पादन होत नाही, जिथे कुठल्याही वस्तूचं मॅन्युफॅक्चरिंग होत नाही, असे पण देश आहे. आणि त्या देशामध्ये सगळ्यात जास्त वाईट परिणाम जर कोणावर होत असेल अशा देशामध्ये, तर तो महिलांवर होतो आणि तो लहान मुलांवर होतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्या इथे ही जी बुटीबोरीमध्ये ही MIDC जी आहे, हे जे उद्योग आहेत, हे खरंच खूप चांगली गोष्ट आहे की ज्यामुळे जे बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम मिळत आहे आणि परिवार समोर चालले आहेत. जसं की यांनी सांगितलं की ज्या वेळेला ही ग्रँडवेल कॉलनी बनली तर त्यावेळेला तर इथे काहीच नव्हतं, पण तरी पण या सगळ्या लोकांनी एक एक पैसा जमा करून हे प्लॉट घेतले. त्याच्यावर पहिले 2 खोल्या, मग 4 खोल्या करता करता एवढे घर झाले. रामटेकेजींचे जे मुलं आहेत तर मी त्यांना हे सांगू शकतो
त्यांना हे सांगू इच्छितो की जेव्हा केव्हा तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की आमच्या वडिलांनी काय केलं, तर त्यावेळेला तुम्ही पहिले आपल्या घराकडे पहा, स्वतःकडे पहा आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुमच्या वडिलांनी तुमच्यासाठी काय केलं आहे.